नमस्कार, आप देख रहे हैं नैतिक भारत न्यूज, वो मंच जहां जनहित, सच्चाई और सवालों को सबसे पहले जगह मिलती है। मैं हूं साक्षी और अब शुरुआत करते हैं इस वक्त की सबसे बड़ी और अहम खबरों के साथ। खिमाड़ी में मौन प्रदर्शन, शमशान भूमि में डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की प्रतिमा हटाने का मुद्दा गरमाया। उल्लासनगर में डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की प्रतिमा को स्थानांतरित करने की मांग को लेकर माहौल गरमाया हुआ है। इसी के चलते आज खिमाड़ी क्षेत्र में मौन प्रदर्शन किया गया। उल्लासनगर के शांतिनगर शमशान भूमि में महामानव डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की एक कथित अनधिकृत प्रतिमा स्थापित किए जाने का आरोप लगाया जा रहा है। इस प्रतिमा को हटाने की मांग को लेकर फागा लोक चटफट के अध्यक्ष राज असरौंडकर 1 अप्रैल से आमरण अनशन पर बैठे हैं। आंदोलनकारियों का आरोप है कि उल्लासनगर महानगर पालिका प्रशासन इस अनशन की जानबूझकर अनदेखी कर रहा है। इसे आम्बेडकर समर्थक समाज में नाराजगी बढ़ती जा रही है और राज्यभर के कई सामाजिक कार्यकर्ताओं एवं पदाधिकारियों ने इस आंदोलन को समर्थन दिया। इसी कड़ी में आज सुबह उल्लासनगर के खिमाड़ी क्षेत्र में संविधान शिल्प के पास मौन प्रदर्शन आयोजित किया गया। किसी भी अप्रिय घटना से बचाव के लिए उल्लासनगर पुलिस थाने की ओर से भारी पुलिस बंदोबस्त तैनात किया गया था। संवाददाता कृष्णा महाले, नैतिक भारत न्यूज, उल्लासनगर से। उल्लासनगर शहरामध्ये काही काळापासून एक कमीत कमी 10-12 वर्षभर चाललं 2-2.5 वर्षापासून एक मोठं आंदोलन सुरू आहे। एक शांततेच्या मार्गानं एक पोलीस परवानगी, प्रशासनाची परवानगी, सर्व जी यंत्रणा असेल त्यांची परवानगी घेऊन एक आंदोलन चालू आहे। उल्लासनगर येथील शांतिनगर स्मशानभूमी आहे। त्या शांतिनगर स्मशानभूमीमध्ये विश्वरत्न परमपूज्य क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे। अत्यंत चुकीचं व अत्यंत खेदजनक ही बाब आहे। जिथं अंत्यविधी करण्यात येतो त्या ठिकाणी परमपूज्य, आमच्या सर्वांचे परमपूज्य संविधान निर्माते, दलितांचे कैवारी अशा महामानवांचा पुतळा अंत्यविधीच्या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। आता कुणी उभारला, कसा उभारला, कुठल्या वेळी उभारला, अत्यंत चुकीच्या पद्धतीने केलेला आहे। तरी उल्लासनगर शहरामधून आंबेडकरी चळवळ असो, इतर सर्व समाज असो, दलित असो, ओबीसी असो, भटक्या असो, सर्व समाज आपापल्या पद्धतीनं या पुतळ्याच्या उभारणीसाठी सर्व निषेध नोंदवत आहेत। 4 नंबरमध्ये राजी असोणकर असो किंवा अशोकनगरमधील दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे आमचे अनिलजी खंडागळे असो, आम्ही फार पूर्वीपासून या जो स्मशानामध्ये पुतळा उभारलेला आहे त्याला विरोध दर्शनाकामी आम्ही सर्वजणांनी आंदोलनं केलेत। शांततेच्या मार्गाने आम्ही आंदोलन केलेले आहेत। तरीसुद्धा प्रशासनाला जाग येत नाही आहे। खरोखरच फार शोकांतिक आहे। आताच प्राध्यापक प्रवीणजी माळवे व आदरणीय संजयजी खरात यांनीसुद्धा पुतळ्याविषयी आपलं सर्वांचं मत प्रदर्शन केलेलं आहे। तरीसुद्धा आपल्या 2 नंबर ओटी परिसरातून आपले सर्व रिक्षा चालक, मालक, सर्व कार्यकर्ते असो, सर्व आंबेडकरी चळवळ असो, या सर्वांची आमची एकच मागणी, प्लीज कृपया आपल्याला नम्र विनंती आहे, तो स्मशानामधून पुतळा लवकरात लवकर हलवण्यात यावा। आमचा सण येत आहे, आमचा राष्ट्रीय सण येत आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती येत आहे, त्याच्यापूर्वी तो पुतळा हलवण्यात यावा अशी आपणा सर्वांच्या वतीनं मी नम्र विनंती करतो व मी इथेच थांबतो। जय भीम, जय संविधान। सर्व महापुरुषांना वंदन। आज संविधान चौक खेमानी या ठिकाणी जी काळी पट्टी बांधून आम्ही महानगराला निषेध करत आहोत, याचं कारण असं की शांतिनगर स्मशानभूमीमध्ये संविधान निर्माते परमपूज्य डॉक्टर आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे। त्याचा पाठपुरावा सर्वेकडून महानगरपालिका करत आहेत, तरीसुद्धा महापालिका याच्याकडे दुर्लक्ष करत आहेत। का याचं काय कारण कळत नाही का? अजूनपर्यंत आमच्यावर अन्याय होत आहे। गेल्या अनेक वर्षापासून समाजावरती होत आहे। याचा पुतळा लावूनसुद्धा आमच्यावर अन्याय करत आहे, कारण आमचा आवाज दाबण्यात येत आहे। याचा का निषेध आम्ही नोंदवतो आहे, कारण हा पुतळा तुम्ही लावला कसा? याच्यात महापालिकेत नोंद नाही, जिल्हा अधिकारी नोंद नाही, महापुतळा लावला कोणी, त्याच्यासुद्धा कारवाई झाली पाहिजे। आणि येत्या 14 एप्रिलपर्यंत, कारण हा मोठा सण आहे, या ठिकाणी आंबेडकर चळवळ फार उत्साहाचा सण साजरा करून मात्र महानगरपालिकेने त्वरित हा पुतळा हटवा, अन्यथा
महाराष्ट्रामध्ये याची बाब पसरल्यास सर्व जबाबदारी महाराष्ट्र शासन तसं महापालिकेची असेल. आणि आमच्या सर्व रिक्षाच्या चालकावतीनं आम्ही सर्वांना निषेध करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. महापालिकेतून पुतळा हटवला महापालिकेतून पुतळा हटवलाच पाहिजे. महापालिकेतून पुतळा पालिका नाही सॉरी